पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव चौंडी इथे आज राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे। अहिल्याबाईंच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधून होणाऱ्या या बैठकीत परिसराचं कायापालट करण्याबरोबरच धनगर समाजाच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ड्युटी संपल्यावर घरी जाऊन एकच्या जागी 2-3 चपटी घ्या। अपघात टाळण्यासाठी मंत्री भरत गोगावले यांनी एसटीच्या चालकांना हा अजब सल्ला दिलाय। गाडी थांबवा, मोबाईलवर बोला आणि पुढे जा असंही त्यांनी यावेळी सुचवलं। पुरंदर विमानतळ भूसंपादन विरोधी मेळाव्यात शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळेंसमोर आरोप केलेत। उदाच्या वाडीमध्ये सुप्रिया सुळेंची 120 एकर जमीन असल्याची चर्चा आहे। मात्र यावेळी या जागेबाबत सातबारा दाखवण्याचं उघड आव्हान सुळेंनी दिलं। नाव असल्याचं दाखवलं तर कोऱ्या कागदावर सही द्यायची तयारी असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। शेकापाने महाविकास आघाडीवर नाराज असलेले जे म्हात्रे यांनी आता भाजपमध्ये जाण्याचा अधिकृत निर्णय घेतलेला आहे। 7 मे रोजी उल्वेनोड इथे होणाऱ्या कार्यक्रमात ते पक्षप्रवेश करणार आहेत। पुण्याच्या राजगड तालुक्यातील पानशेत रुळे परिसरातील विविध पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजप नेते संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। शेवगावमध्ये सर्वपक्षीय कृती समितीकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। दुर्दशा, अपूर्ण पाणी योजना, स्वच्छतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष अशा विविध समस्यांविरोधात कृती समिती आक्रमक झाली। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चांदी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे। असं असताना सुद्धा नगरपंचायतीच्या नियोजनाअभावी 10 ते 15 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय। याविरोधात उभाठा शिवसेनेकडून नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढण्यात आला। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ बोरिवलीमध्ये जैन समाजानं मूक मोर्चा काढला। यावेळी दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। सोलापुरात थकीत ऊस बिलासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आंदोलन केलं। थकीत पगारासाठी तहसील कार्यालयामध्ये बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं। यावेळी थकबाकीदार कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। भिवंडीतील मौलाना अब्दुल कलाम आझाद उद्यानात पाण्याची टाकी उभारण्यास स्थानिकांनी विरोध केलाय। मुलांच्या खेळण्याच्या जागी टाकी बनवू नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे। सरकारच्या सामाजिक आणि आदिवासी विभागाच्या निधीतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिलचा लाभ वितरित करण्यात आला। त्यामुळे संबंधित विभागाचे मंत्री नाराज झाल्यानं आता राज्य सरकार केंद्राच्या मंजुरीनंतर 2025-26 या आर्थिक वर्षात 1,32,000 कोटींचं कर्ज घेणार आहे। यातील 3,000 कोटी लाडक्या बहिणींसाठी वापरले जाणार आहेत। लाडक्या बहिणींना 21 रुपये मिळाले तर आम्हाला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया मंत्री संजय सावकारे यांनी दिली आहे। दरम्यान योजनेअंतर्गत रक्कम वाढवण्याचा निर्णय अंतिम होईपर्यंत महिलांमध्ये असंतोष कायम राहण्याची शक्यता आहे। नागपूर विभागात शिक्षण विभागातील बोगस नियुक्त्या प्रकरणी एसआयटी चौकशीचे संकेत मिळत आहेत। विधान परिषदेचे सदस्य आमदार संदीप जोशी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे विशेष तपास पथक गठीत करण्याची मागणी केली होती। या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तपासून कार्यवाही करावी अशा स्पष्ट सूचना केल्या। बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या पोलीस चकमकी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात सर्वोच्च न्यायालयानं बदल केलाय। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या एसआयटी स्थापन करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत। पीओपी पासून तयार केलेल्या गणेश मूर्तींना विशिष्ट परिस्थितीमध्ये परवानगी देणं शक्य असल्याचा दावा राज्य सरकारनं सोमवारी उच्च न्यायालयात केला। या अहवालाच्या आधारे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं 1 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले। सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे। सोनं 1600 रुपयांनी तर चांदीमध्ये 600 रुपयांनी वाढ झालेली आहे। सोन्याचा दर 95,100 रुपयांवर पोहोचलाय। धाराशिव जिल्ह्यातील हंगरगा तूळ येथील शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली। शेतकऱ्याच्या शेतात दुसऱ्या शेतकऱ्यानं जाणून बुजून पाणी सोडल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय। तक्रार करून देखील प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं शेतकरी संतप्त झालाय। मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसलाय। वीज पडल्यानं 3घांचा मृत्यू झालाय तर काही जनावरं देखील दगावली आहेत। फळबागांचं देखील मोठं नुकसान झालंय। सोलापुरात जगतजती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती अनोख्या पद्धतीनं साजरी करण्यात आली। पालिकेच्या आपुलकी बेघर निवाऱ्यातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना मदतीचा हात देण्यात आला। यावेळी विविध खाण्याचे पदार्थ देखील वाटप करण्यात आले। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्घाटन केलेल्या बस स्थानकाचंच काम अर्धवट असल्याचं समोर आलंय। काम अर्धवट असतानाच एसटी प्रशासनानं लोकार्पण केल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। नागपुरात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। माजी उपमहापौर आणि 6 माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला।
दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांविरोधात 16-1 असा ठराव झाला. मात्र अपात्रता ठराव बेकायदेशीर असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष ममता मोरे यांनी केलाय. माझ्या काही सहकाऱ्यांनी भ्याडपणा केला, मात्र मी बाळासाहेबांची निष्ठावंत शिवसैनिक आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. राज्यातील सर्व शाळांमधील अंगणवाडी केंद्रांचं जिओ मॅपिंगचा निर्णय सरकारनं घेतला होता. या मॅपिंगमध्ये धाराशिव जिल्हा शिक्षण विभाग राज्यातून द्वितीय स्थानी आहे. जिल्ह्यातील 8008 पैकी 1709 शाळेचं मॅपिंगचं काम पूर्ण झालंय. दापोलीतल्या कातकरवाडीचं पुनर्वसन करताना आराखड्यात स्मशानभूमीचा समावेश करण्यात आलेला नाहीये आणि त्यामुळे स्मशानभूमी नसल्यानं उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. अशात लवकरात लवकर स्मशानभूमी उभारावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली. नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली तर काही भागात गारपिटीचा तडाखा बसलाय. 10 मेपर्यंत अवकाळी पावसाची स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. सांगलीच्या विटामधील एका शेतकऱ्यानं आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात मुलीची एंट्री थेट हेलिकॉप्टरमधून करत मंगल कार्यालयापर्यंत वाजत गाजत मुलीची वरात आणली. या अनोख्या एंट्रीनं सगळ्यांचंच लक्ष वेधलं. मुंबई गोवा महामार्गावर धावत्या ट्रकला अचानक आग लागली. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी गोडाऊनमध्ये चौक परिसरात भरधाव वेगात आलेल्या एका जेसीबीनं 6 वर्षीय चिमुकल्याला धडक दिली. या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून जेसीबी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील अतिक्रमणांवरील कारवाईचा अहवाल देणं आता बंधनकारक असणार आहे. पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी यासंदर्भातल्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 6 आणि 7 मे रोजी जोरदार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. राज्याला पुढील 2 दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय. पिंपरी चिंचवड शहरात आठवड्याभरात 6895 वाहनांची विक्री झाल्याची माहिती आरटीओ विभागानं दिली आहे. पेट्रोल डिझेल वाहनांच्या तुलनेमध्ये ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला अधिक पसंती दिली आहे. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हवामान खात्यानं पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे पुढील 4 दिवस पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय. उन्हाचा चटका वाढला असताना मराठवाडा, पूर्व विदर्भ, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलाय. अनेक ठिकाणी गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं फळपिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडलाय. 1 रुपयात पीक विमा योजना सरकारनं सुरू केली. मात्र पीक विम्याच्या अर्जामध्ये दुपटीहून जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे 2023 आणि 24 या आर्थिक वर्षात सरकारला तब्बल 6000 कोटींचा भूर्दंड सहन करावा लागला. केंद्र सरकार 1966च्या साखर नियंत्रण कायद्यामध्ये सुधारणा करणार आहे. मूळ साखर कायद्यामध्ये सुधारणा करणारा मसुदा नुकताच जाहीर करण्यात आलाय. गुऱ्हाळ घरं आता साखर नियंत्रण कायद्याच्या कक्षेत येणार आहेत. इथेनॉलपासून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नात शेतकऱ्यांना वाटा मिळून एफआरपी आणि किमान साखर विक्री दरात वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 14000 क्विंटलची आवक झाली. यात सर्वाधिक आवक ही मुंबई बाजारात लोकल गव्हाची झाली. यात गव्हाला कमीत कमी 1900 रुपयांपासून 3600 रुपयांपर्यंत दर मिळाला. कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील बाजार समितीमध्ये 2,23,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 1.5 लाख क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. यात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 820 रुपयांपासून सरासरी 1200 रुपयांपर्यंत दर मिळाला. राज्यात 3502 क्विंटल ज्वारीची आवक झाली आहे. मुंबईच्या बाजारात ज्वारीला कमीत कमी 2700 तर सरासरी 5000 रुपयांचा दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यानं फळभाजी शेतीला फटका बसलाय. परिणामी फळभाज्यांची आवक घटली आहे आणि त्यामुळे फळभाज्यांच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. विदर्भात 64% सिंचन प्रकल्प अर्धवट असल्याची कबुली राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेली आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी उच्च न्यायालयामध्ये शपथपत्राद्वारे ही माहिती दिली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमी झाला असला तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार नसल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय. दापोली खेड सीमेवरील सातेरे जामगे या ठिकाणी धरणाची कामं युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र धरणाच्या कामासाठी आमच्या शेतातील बेकायदेशीर माती उत्खनन केल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या जमिनीची मोजणी करण्याचे आदेश प्रशासनानं दिले. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी शिवारात पाण्याअभावी वन्य प्राण्यांची भटकंती सुरू आहे. पाण्याच्या शोधात फिरत असलेलं असंच एक हरणाचं पाडस हाळी येथील रामदास गोडे यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पडलं. या पाडसाची वनविभागाच्या स्थानिकांनी सुटका केली. मंदिराच्या आवारात अनधिकृत लाडू विक्री केंद्र सुरू केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुरातत्व खात्यानं केली आहे. यासंदर्भात पुरातत्व खात्याच्या संरक्षण सहाय्यकांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांना पत्र दिलं.
जळगाव जिल्ह्यातील म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात दगड ठेवल्याचा प्रकार समोर आलाय। दरम्यान हा प्रकार वेळीच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला। मूल दत्तक घेण्याच्या प्रकरणांमध्ये होणाऱ्या विलंबाची आणि दीर्घ प्रतीक्षा कालावधीची उच्च न्यायालयानं सोमवारी स्वतःहून दखल घेतली आहे। केंद्र सरकारसह केंद्रीय दत्तक प्रक्रिया प्राधिकरणाला नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश कोर्टानं दिले। कांजूरमार्ग येथील मुंबई महापालिकेचा कचरा डेपो संरक्षित वनक्षेत्र म्हणून उच्च न्यायालयानं घोषित केल्यामुळे मुंबई महापालिकेसमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय। मुंबईतून दररोज निर्माण होणारा 7,000 मेट्रिक टन कचरा आता टाकायचा कुठे, कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प कुठे उभा करायचा, असे अनेक प्रश्न उभे राहिले। गेटवे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लब दरम्यानच्या प्रस्तावित प्रवासी जेटी आणि टर्मिनल सुविधा प्रकल्पासाठी खांब बांधण्याचं काम सुरू करण्यात आलंय। दरम्यान या कामाला स्थगिती देण्याची मागणी स्थानिकांनी उच्च न्यायालयात केली आहे। नजीकचं भाडं नाकारणाऱ्या तसंच वेगवेगळी कारणं सांगून ग्राहकांशी वाद घालणाऱ्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे। गेल्या 15 दिवसात मुंबई वाहतूक पोलिसांनी 48,000 चालकांविरोधात ई-चलन कारवाई करण्यात आलेली आहे। त्यातून 40 लाखांचा दंड देखील वसूल करण्यात आला। मुंबईत आजही 13,000हून अधिक जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत। या सर्व इमारती 30 सप्टेंबर 1969 पूर्वी बांधलेल्या आहेत आणि त्यामुळे या इमारतींना सरसकट 3 इतकं FSI देण्याचा प्रस्ताव म्हाडानं शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला आहे। मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या बस भाड्यात या आठवड्यापासून वाढ होण्याची शक्यता आहे। बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका प्रशासनापाठोपाठच परिवहन प्राधिकरणानं मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे 8 मे पासून भाडेवाढ लागू करण्याची तयारी बेस्ट प्रशासनानं केलेली आहे। मात्र अद्यापही परिवहन प्राधिकरणाच्या लेखी मंजुरीची प्रतीक्षा आहे। नागपुरात सध्या विविध विकास कामं सुरू आहे। शहरात सुरू असलेल्या सिमेंटची रस्ते, उड्डाणपूल, इमारतीचं बांधकाम आणि वाहनातील धूर शिवाय वातावरणातील अचानक बदलांमुळे अस्थमा अर्थात दम्याच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे। कधी काळी स्वच्छ हवेसाठी ओळखले जाणारं कोल्हापूर प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेलं आहे। सध्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक अस्थमाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत घातक आहे। या हवेमध्ये दीर्घकाळ वावरल्यास श्वसनाच्या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं। नागपूर शहरात सिनेमा प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे। येत्या काही महिन्यात नागपूरमध्ये जगातील सर्वात मोठी सिनेमा स्क्रीन उभारली जाणार आहे। वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल्स अँड एंटरटेनमेंट समिटचा समारोप झाला आणि त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सोशल मीडियावर घोषणा केली। 12वीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला। यात 100% निकाल लागलेल्या महाविद्यालयांची संख्या 1929 असून यंदाच्या निकालात 100% गुण कोणत्याच विद्यार्थ्याला मिळवता आलेले नाही। जालन्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं आंबा पिकाचं मोठं नुकसान झालंय। मंठा तालुक्यातील विडोळी येथील शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पुण्यातल्या नाशिटी इथे धक्कादायक घटना घडलेली आहे। पतीनं मध्यरात्री पत्नीची गळा दाबून हत्या केली आहे। त्यानंतर तिचा मृतदेह दुचाकीवरून तो नेत होता। मात्र याचवेळी पोलिसांनी त्याला पकडलं आणि बेड्या ठोकल्यात। राकेश निसार असं या आरोपीचं नाव आहे। वैयक्तिक कारणातून रागाच्या भरात त्यानं पत्नीची हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला। हत्या केल्यानंतर आरोपी राकेश पत्नी बबिताचा मृतदेह दुचाकीवर घेऊन भूमकर पुलाकडून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेने निघाला होता आणि याच दरम्यान गस्त घालत असलेल्या आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलीस पथकाला संशय आल्यानं त्यांनी त्याला अडवलं। चौकशीत सत्य समोर येताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत राकेशला बेड्या ठोकल्या। जळगावच्या पाचोरा ते परधाडे रेल्वे स्टेशन दरम्यानच्या रेल्वे मार्गावर तिघांनी आत्महत्या केली। तिघंही एकाच कुटुंबातील असल्याचं सांगण्यात येत आहे। पती आणि पत्नीनं आपल्या मुलासह रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याचं समोर आलंय। यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील गणेशपूरमधील तलावातील 5 ते 6 टन मासे मृत्युमुखी पडलेले आहेत। गेल्या 4 दिवसात माशांचा मृत्यू झालाय। दरम्यान माशांच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे। नागपुरात एका 5 वर्षीय चिमुकलीचं अपहरण करत 20,000 रुपयाच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांनी तासाभरात आरोपीला अटक केली। मिरजच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातून बाळाची चोरी करण्यात आली होती। दरम्यान पोलिसांना 48 तासात बाळाला शोधण्यात यश आले। बाळ चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे।
उरण मोरा रोडवरील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। रात्रीच्या वेळी एक अर्धनग्न व्यक्ती महिलांचे ब्लाऊज घालून आणि चेहऱ्याला स्कार्फ बांधून इमारतीची रेकी करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय। दरम्यान परिसरातील नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय। अभिनेता एजाज खानवर अटकेची टांगती तलवार आहे। मुंबईच्या चारकोप पोलीस ठाण्यामध्ये एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। पोलिसांची पथकं त्याचा शोध घेत आहेत आणि त्यामुळे एजाज खानला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। धुळ्याहून सुरतकडे जाणाऱ्या एसटी बसचा कोंडाईबारी घाटात भीषण अपघात झाला। बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं घाटातच बस पलटली। यातील 40 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। काँग्रेस हे गवत असून कितीही तोडलं तरी पुन्हा उभारी घेणारच। कुठलाही पक्ष संपत नसतो, तो ध्येय धोरणांवर चालत असतो। त्यामुळे बावनकुळेंनी आधी भाजपमध्ये आलेल्या नेत्यांचं राजकीय पुनर्वसन करावं, त्यानंतर काँग्रेस संपवण्याची भाषा करावी, असं प्रत्युत्तर माजी आमदार सुनील भुसारा यांनी दिलं। सद्भावना रॅली माणसाला माणसाशी जोडण्याचं काम करते। समाजात निर्माण झालेली दरी कमी करण्यासाठी सद्भावना रॅली आहे, असं वडेट्टीवार म्हटले। जयसिंगपूर येथील अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण पार पडलं। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मतदारसंघात हा पुतळा उभारण्यात आला। बीड जिल्ह्याला अवकाळी आणि गारपिटीनं झोडपून काढलंय। ग्रामीण भागातील रस्त्यांवर गारांचा सडा पडल्याचं दिसून आलं। गारपिटीमुळे कांदा, आंब्यासह फळबागांचं मोठं नुकसान झालंय। कोल्हापूरच्या वारणानगर परिसरात जोरदार गारपीट झाली। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। लातूर शहर आणि परिसरात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली, तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाली। अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं, तर लोणार तालुक्यातील बीबी गावाला गारपिटीचा मोठा फटका बसला। वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेली शेकडो क्विंटल हळद अवकाळी पावसामुळे भिजली। हळद भिजल्यानं दरात घसरण झाली आणि त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला। नांदेड शहरातील बाबानगर भागात वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळलं। यामध्ये झाडाखाली उभ्या असलेल्या कारचं मोठं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यातील रिसोड, वाशिम शहरासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली। पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली, तर कांदा, भाजीपाला आणि आंब्यांचं मोठं नुकसान झालं। यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद परिसरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं असून वाहतुकीवर परिणाम झाला, तर काही ठिकाणी पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला। परभणी शहर आणि परिसरात अवकाळी पावसानं थैमान घातलं। वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला, तर परिसरात धुळीचं साम्राज्य माजलं। हिंगोलीच्या वसमत शहरात भीमशक्ती संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवल्यामुळे राज्यातील अनुसूचित जाती जमातीवर अन्याय झाल्याचा आरोप भीमशक्ती संघटनेनं केलाय। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। अचलपूर तालुक्यातील असदपूर येवदा मार्गाच्या दुरुस्तीची मागणी करत हे आंदोलन करण्यात आलं। त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळानं सुरू केलेल्या लाडू विक्री आणि व्हीआयपी पास विक्रीवर पुरातत्व विभागाकडून आक्षेप घेण्यात आला। मंदिराच्या आवारात लाडू विक्री आणि दर्शन पास विक्री करणं नियमबाह्य असल्याचं म्हणत पुरातत्व खात्यानं त्र्यंबकेश्वर पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले। दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय उभारण्यात येणार आहे। मिनी ट्रेनच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास सांगितला जाणार आहे। कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिका न मिळाल्यानं महिलेचा मृत्यू झालाय। डॉक्टर उपस्थित नसल्यानं उपचारासाठी कळवा रुग्णालयामध्ये हलवण्याचा सल्ला देण्यात आला होता, मात्र रुग्णवाहिका नसल्यानं महिलेला तब्बल 5 तास रुग्णालयामध्ये उपचाराविना थांबवण्यात आलं। अमळनेर पालिकेच्या भूखंडावरील 38 अतिक्रमण पालिकेनं काढण्यास सुरुवात करताच दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे। यामुळे आता वाहतुकीला मार्ग मोकळा होणार आहे। पंढरपूरच्या करमाळा तालुक्यात पिस्तूल आणि तलवारीचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। कारवाईमध्ये पोलिसांनी एका कारसह पिस्तूल आणि तलवार हस्तगत केली आहे। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात धुळे सुरत बसचा अपघात झाला। अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। जळगावातील कालिंका माता मंदिर परिसरात अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या झाली आहे। या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली होती। त्यामध्ये 3 अल्पवयीन मुलांचाही समावेश होता। या प्रकरणातील आरोपींना 13 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पिंपरी चिंचवड शहरातील नेहरू नगर परिसरात खेळत असताना 2 मित्रांमध्ये वाद झाला। भांडणाचा जाब विचारायला गेलेल्या भावाला
पायात पाय अडकून पाडण्यात आलं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। यामध्ये गणेश कुऱ्हाडे या 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। सीमा सुरक्षा दलात 16 नवीन बटालियन समाविष्ट करण्यास तसंच 2 नवीन हेडक्वार्टर्स स्थापन करण्यास केंद्रानं मंजुरी दिली आहे।